पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचा आपला एक थेरम झालेला आहे. आता पहिला एक्सरसाइज मधला एक थेरम झालेला होता आपला, हा दुसरा थेरम आहे. हा पण IMP आहे हा थेरम. If theta is the measure of acute angle between the pair of lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0, एक होमोजेनियस इक्वेशन दिलं आहे, त्याच्यामध्ये थीटा इज द मेजर ऑफ द acute angle सांगितलंय. देन टू दॅट tan theta is equal to 2 into root of h square minus ab upon a plus b हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता प्रूव्ह कसं होणार आहे सर, इकडे लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत, ax square plus 2hxy plus by square is equal to 0. याच्यामध्ये किती लाईन्स आहेत, दोन्ही लाईन्स आहेत आणि दोन्ही लाईन्स पासिंग थ्रू काय आहेत, ओरिजिन आहे. दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. देन टू दॅट tan theta is equal to 2 into root of h square minus ab upon a plus b. a plus b is not equal to 0. कारण खाली 0 आणून प्रूव्ह नाही, नाहीतर आन्सर काय येईल, खाली 0 आली की इन्फिनिटी येते ना, त्यामुळे ते a plus b is not equal to 0 आहे. हे प्रूव्ह करायचं आहे. गिवन इक्वेशन इज of pair of lines is काय सांगा, x square plus 2hxy plus by square is equal to 0. हे नेहमीप्रमाणे तुमचं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे. लेट m1 and m2 be two slopes of line x square plus 2hxy plus by square is equal to 0. आता ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे ऑलरेडी दोन लाईन असतात, दोन लाईनची काय असणार आहे, दोन स्लोप असणार आहे. बरोबर आहे, कारण या होमोजेनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन असतात, दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असतात, तर त्याच्यामध्ये दोन स्लोप्स आहेत. बट किंवा m1 plus m2 is equal to minus 2h by b and m1 m2 and m1 into m2 is equal to a by b. हे तुम्हाला झाले इक्वेशन नंबर 1. मी असं म्हणतो m1 plus m2 is equal to minus 2h by b आणि m1 into m2 is equal to a by b. ह्याला इक्वेशन नंबर आपण 2. हे झाले तुम्हाला, काल आपण ह्याच्यावर भरपूर एक्झाम्पल्स घेतलेले. मग तुम्ही डायग्राम जर काढणार असेल, हा ह्या होमोजेनियस इक्वेशन मध्ये दोन लाईन असतात, दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय असतात, ओरिजिन. आता थेरमला डायग्राम काही एवढी IMP नाही आहे, पण डायग्राम जर काढणार असाल तर असं आहे ना, OX x डॅश OY y डॅश, एक लाईन y इज इक्वल टू m1x आणि दुसरी लाईन सुद्धा पासिंग थ्रू काय असणार आहे, ओरिजिन असणार आहे, y इज इक्वल टू m2x आणि मग m1 प्लस, कारण ह्याच्यामध्ये दोन्ही लाईन पासिंग थ्रू काय असतात, ओरिजिन्स. ठीक आहे, आता m1 प्लस m2 m1 m2 11 ला एक तुम्हाला फॉर्म्युला झालाय, 11 ला tan थीटा चा एक फॉर्म्युला झालाय का बघा, tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2. हा 11 चा फॉर्म्युला आहे, ह्याच्यावर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ते 11 ला तुम्हाला झालंय tan theta m1 minus m2 upon 1 plus m1 m2. आता आपल्याकडे m1 plus m2 आहे, m1 into m2 आहे, फक्त नाहीये कोण, m1 minus m2. ओके, आता मी काल एक फॉर्म्युला दिलता, आठवते बघा, आणि एकदा एक्सप्लेनेशन देतो. a मायनस b चा स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग मी असं म्हणू शकतो का, a मायनस b चा स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b चा स्क्वेअर मायनस 4ab. त्याच्याऐवजी असं लिहिलं चालेल, चालतंय. कसं बघा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस 4ab, 2ab मायनस 4ab मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आले की a मायनस b चा स्क्वेअर. हे मी तुम्हाला काल सांगितलं, दिसते का तुम्हाला ते, हा ठीक आहे, हे तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे. मग ह्याच्याऐवजी हे आणि हे एकच आहे, ह्याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो m1 मायनस m2 चा स्क्वेअर इज इक्वल टू m1 प्लस m2 चा स्क्वेअर मायनस 4m1 m2. ओके, चालेल. a आणि b च्या ऐवजी मी काय घेतलंय, m1 आणि m2. काल आपण प्रोडक्ट ऑफ स्लोप्स आणि सम ऑफ स्लोप्स मध्ये डिफर ऑफ स्लोप्स m1 मायनस m2 चे कितीतरी एक्झाम्पल बघितले, मागची व्हिडिओ बघा, मग तुमच्या लक्षात येईल. मग मी असं म्हणू शकतो, डायग्राम काढलेली तर तुम्ही काढणं काय महत्वाचं नाहीये, पण त्याच्यामध्ये दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, ओरिजिन असल्यामुळे y इज इक्वल टू m1x आणि y इज इक्वल टू m2x दाखवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे, थेरम खूप सोपा आहे, तेव्हा पुढे लक्ष द्या.
दिलेली इक्वेशन लिहायचं होमोजिनियस इक्वेशन, त्याच्यामध्ये दोन स्लोप्स आहेत कारण ह्याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. m1 plus m2 minus 2h by b, m1 m2 a by b. Now m1 minus m2 चा स्क्वेअर is equal to m1 plus m2 चा स्क्वेअर minus 4m1 m2, किंवा we know that असं म्हणतो we have, तुम्हाला माहिती आहे किंवा we know that म्हणा. ठीक आहे, आता m1 plus m1 minus m2 चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे कारण आपल्याला फॉर्म्युला 11 च्या m1 minus m2 लागणार आहे आणि त्यासाठी मला m1 minus m2 चा स्क्वेअर फाइंड करायला ना m1 plus m2 किती आहे minus 2h by b चा स्क्वेअर minus 4 m1 m2 a by b, m1 m2 किती असणार a by b. मग आता आपण सॉल्व करूया. सॉल्व करत असताना 2 मिनिट इकडे लक्ष द्या. आता इकडे बघा m1 minus m2 चा स्क्वेअर कसा आहे ना बघा. therefore m1 minus m2 चा स्क्वेअर इज इक्वल टू minus 2h by b चा स्क्वेअर केला 4h square by b square, ओके, minus 4a by b. आता डिनॉमिनेटर सेम करूया, इकडचं आपण b स्क्वेअर करूया 4h square by b square minus 4ab by b square. दोन्ही साइडला b ने गुणलं, इथं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी खालच्या साइडला b ने गुणलं, वरच्या साइडला b ने गुणलं. आता डिनॉमिनेटर काय आलं सेम आला b स्क्वेअर म्हणजे 4h square minus 4ab, म्हणजे m1 minus m2 चा स्क्वेअर असा आला. ठीक आहे, मग m1 minus m2 काय आला नाही, m1 minus m2 चा स्क्वेअर 4 कॉमन घ्या आणि h square minus ab by b square असं होईल, h square minus ab by b square. मग ह्याचा स्क्वेअर काढूया. मग therefore ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. m1 minus m2 काय याचा स्क्वेअर काढला 2, हिचा स्क्वेअर काढला रूट ऑफ h square minus ab by b, इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय काय मिळाले m1 plus m2, m1 m2 आणि m1 minus m2. आता ते tan थीटाच्या बाय 11च्या फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे, ते प्रूव्ह करायचं आहे. हेच आहे, खूप सोपा थेरम आहे, आयएमपी आहे, स्ट्रेट लाईनचे थेरम आयएमपी आहे, दोन्ही पण थेरम मी दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओ मध्ये पहिला थेरम घेतलेला आहे. आता हो 9वा व्हिडिओ असेल 10वा असेल काय असेल ते, ह्याच्यामध्ये मी दुसरा थेरम घेतलेला आहे. बघा, इफ थीटा इज द मेजर ऑफ ऍक्टिव्ह टाइम बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स म्हणण्याचं कारण की ह्याच्यामध्ये किती लाईन आहेत 2, आणि त्यांच्या 2 लाईन मधला tan थीटा असाच असतो 2 into root of h square minus ab upon a plus b, a plus b is not equal to 0. Given equation of pair of lines ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Let m1 and m2 be two slopes of lines. ठीक आहे, m1 plus m2 माहिती, m1 m2 माहिती, पण डायग्राम काढायची असेल x axis y axis दोन्ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन y is equal to m1x, y is equal to m2x. We have m1 minus m2 square is equal to m1 plus m2 square minus 4m1 m2. हा तुम्हाला फॉर्म्युला झालेला आहे, हा फॉर्म्युला झालेला आहे. त्याच्यामध्येच आपण m1 minus m2 ची व्हॅल्यू -2h by b वापरलेले आहे -4a by b. Then m1 minus m2 चा स्क्वेअर 4a square b square minus 4a by b. ठीक आहे, इथं b ने गुणा 4b square b square 4a square minus 4ab upon b square. 4 कॉमन घेतलेला आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलेलं आहे. थेरम संपलेलं नाहीये, फक्त इथपर्यंत तुम्हाला 2 मार्क मिळतील कारण m1 plus m2, m1 m2 आणि m1 minus m2 या 3 व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. इथपर्यंत स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या, अजून थेरम संपलेला नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत दिला. आता आपण ह्या व्हॅल्यू कोणाला वापरायचे tan थीटा मध्ये वापरायचे, हे मी पुसतो. ठीक आहे, नाउ tan theta. Also tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2. मी स्ट्रेट लाईनचे जेव्हा पहिलं बेसिक लेक्चर घेतले त्याच्यात मी tan थीटाचा उल्लेख केलाय. 11th ला 11वीला आपण tan थीटाचा हाच फॉर्म्युला वापरत होतो. आता ठीक आहे, आता यात m1 minus m2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे बाय इक्वेशन 3 वरून 2 into root of h square minus ab by b. ते m1 minus m2 च्या ठिकाणी वापरा 2 into root of h square minus ab by b डिवाइड बाय ही याची व्हॅल्यू m1 minus m2 1 plus
M1 M2 आपली इक्वेशन नंबर 2 बघा, जरा व्हिडिओ मागं घ्या. त्याच्यामध्ये M1 M2 ची व्हॅल्यू दिली आहे मगाशी इक्वेशन नंबर 2. थोडंसं 2 मिनिटं मागे घ्या. M1 M2 ची व्हॅल्यू आहे काय, A बाय B. ठीक आहे, आता त्रिकस गुणाकार करू. 2 into root of s square minus ab upon b क्रॉस मिश्रण केले a plus b by b क्रॉस मिश्रण केले. ठीक आहे, tan theta b b कॅन्सल्स. काय होणार tan theta सांगा. Therefore tan theta is equal to b b cancels 2 into root of s square minus ab upon a plus b. A plus B is not equal to 0, hence the Coulomb. हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं, hence Coulomb. झालं, 3 मार्काला थेरम पडतो. व्यवस्थित करायचं. काय काय बघितलं आपण थेरम मध्ये. पहिल्यांदा 2 श्लोक मानून घ्यायचे. M1 M2 M1 plus M2 minus 2h by b M1 M2 a by b. नंतर त्याच्यावरून M1 minus M2 काढून घ्यायचा. कुठल्या फॉर्म्युलाने, M1 minus M2 चा स्क्वेअर इज इक्वल टू M1 plus M2 चा स्क्वेअर मायनस 4M1. त्याच्यावरून आपण M1 minus M2 ची व्हॅल्यू काढून घेतली की 11वीच्या tan थीटा या फॉर्म्युला आहे. हा 11वीचा tan थीटा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू यूज करायचा. व्यवस्थित थेरम तुम्ही लिहून घ्या. IMP आहे. पहिला थेरम पण IMP आहे, दुसरा थेरम पण IMP आहे. दोन्ही थेरम पैकी एक थेरम 100% पेपरला असतो. स्ट्रेट लाईनचे वेटेज आपले 5 ते 6 मार्काचे, त्यात 3 मार्काचा थेरमच असणार आहे आणि एक एक्झाम्पल 3 मार्काचं असू शकतं किंवा 2 मार्काचं एक एक्झाम्पल आणि 1 मार्काचा MCQ असू शकतो किंवा 1 मार्काचं एक्झाम्पल 2 मार्काचा MCQ असू शकतो. त्यामुळं व्यवस्थित करा हा थेरम. ठीक आहे, आता या थेरमवरचे आपण एक्झाम्पल कंटिन्यू करूया. त्याच्यावरती रिमार्क लिहा. रिमार्क असा आहे, हा रिमार्क लक्षात ठेवा. इफ गिव्हन, ह्याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत. गिव्हन 2 लाईन्स आर पॅरलल्स, गिव्हन 2 लाईन्स आर कोइन्साइड्स किंवा पॅरलल्स, आर पॅरलल किंवा कोइन्साइड. समजा ह्यातील जर 2 लाईन जर कोइन्साइड असतील किंवा पॅरलल असतील तर मला सांगा थीटा किती आहे ना. 2 लाईन जर पॅरलल असेल तर त्याच्यात अँगलच तयार होणार नाही ना, म्हणजे ऍक्च्युली थीटा 0 असणार. मग थीटा जर 0 असेल, ठीक आहे, तर tan 0 किती असतो, 0. देयरफॉर tan थीटा कोण आहे आपला, 2 into root of s square minus ab upon a plus b is equal to 0. की tan थीटा वाली पार्टच करायची. 2 into root of s square minus ab upon a plus b is equal to 0. a plus b 0 लावून द्या. 0 त्याला काय करताय तर 0. 2 0 लावून द्या. 0 त्याला काय करताय 0. दोन्हीचे स्क्वेअर रूट काढा. s square minus ab is equal to 0. That is s square is equal to ab, which is required parallel lines condition, which is required condition of 2 lines are parallel. समजा 2 लाईन जर पॅरलल असतील तर 100% अँगल त्यांच्यातला 0 असणार, कारण दोन्ही लाईन टचच होणार नाही. म्हणजे tan थीटा 0 असणार. tan थीटा म्हणजे 2 into root of s square minus ab upon a plus b. tan थीटाचा फॉर्म्युला a plus b 0 लावून दिला 0. 2 into root of s square minus ab, f square minus ab is equal to 0. Therefore s square is equal to ab. s square काय आहे ना, ab येणार. समजलं मी काय म्हणतोय ते. आणि ही कंडिशन पॅरलल लाईन्स कंडिशन आहे. हे रिमार्क 1 नंबरचा. तुम्ही थेरम सोडवताना पेपरमध्ये रिमार्क लिहायचा नाही. तुमचा थेरम इथंच संपलेला आहे, रिमार्क नाही. बऱ्याच जणांचा पेपर मी बघतोय चेक करताना थेरम इथंपर्यंत असतो, त्यात रिमार्क आणि येतोय. हा रिमार्क कशाला देतात, हा रिमार्क आहे, थेरमचं प्रूफ नाही आहे. थेरम इथंच संपलेला आहे, रिमार्क पेपरमध्ये लिहायचा नाही. बऱ्याचशाच विद्यार्थ्यांचा थेरम देताना रिमार्क पेपरमध्ये येतोय. याचा अर्थ तुम्ही पेपर बघून सोडवलेला असतो, म्हणून ते रिमार्क लिहायचा नाही. ठीक आहे. रिमार्क सेकंड काय आहे बघा. आता रिमार्क सेकंड मध्ये आपण काय करूया, रिमार्क सेकंड जसं फर्स्ट आहे तसं सेकंड. थेरम संपलेला आहे. आता 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर तिथं दोन्ही लाईन्स काय पॅरलल आहेत. इफ गिवन 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, गिवन 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर, then थीटा किती येणार, करेक्ट 90 डिग्री होणार. 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. tan थीटा इज इक्वल टू tan 90. किती असतो tan 90 इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजेच
2 into root of h square minus ab upon a plus b is equal to infinity. इन्फिनिटी म्हणजे दॅट इज कधी इन्फिनिटी असते म्हणजे ज्यावेळी 1 upon 0 आन्सर इन्फिनिटी येते, 2 upon 0 आन्सर इन्फिनिटी येते, 3 upon 0 आन्सर इन्फिनिटी. दॅट इज a plus b is equal to 0. म्हणजे a plus b जर 0 असेल तरच आन्सर इन्फिनिटी येते. अदरवाइज आन्सर म्हणजे डिनॉमिनेटर काय असावा लागतो 0. त्यामुळे a plus b काय असते 0. म्हणजे ही परपेंडिक्युलर लाईनची कंडिशन झाली a plus b is equal to 0 आणि ही कोणाची कंडिशन झाली पॅरलल लाईनची कंडिशन झाली h square is equal to a. ज्यावेळी तुम्हाला विचारतील दोन लाईन परपेंडिक्युलर असेल तर त्यांची कंडिशन काय असते a plus b is equal to 0. दोन लाईन जर पॅरलल असतील तर h square is equal to ab. हे लिहून घ्या. आता मी एक्सरसाइज मध्ये पहिल्याच एक्सरसाइज मध्ये ह्या थेरम वरचे एक्झाम्पल मी स्टार्ट करणार. ठीक आहे. आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल घेताना पुस्तक काही गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट आहे tan theta is equal to 2 into root of h square minus ab upon a plus b. दूसरी आहे remark, two lines are parallel, then h square is equal to ab and two lines are perpendicular, then a plus b is equal to 0. हे तिन्ही फॉर्म्युले पाठच करायचे तुम्हाला. हा पहिला फॉर्म्युला, दुसरा आणि तिसरा. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल स्टार्ट करूया. ठीक आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. थेरम 2 वरचे एक्झाम्पल्स आहेत. फाइंड द मेजर ऑफ द acute angles. Find the measure of the acute angles between the lines represented by 3x square minus 4 root 3xy minus 4 root 3xy plus 3y square is equal to 0. तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन विचारतात की त्या दोन लाईन्स मधला ऍक्यूट अँगल काढा. आता पहिल्यांदा त्याच्यामध्ये किती लाईन्स आहेत 2 लाईन्स आहेत. ठीक आहे. आणि त्या 2 लाईन्स मधला काय करायचं आहे ऍक्यूट अँगल काढायचा आहे. आता कसा काढणार ऍक्यूट अँगल सांगा तुम्ही. त्याच्यात दोन गिवन लाईन्स सोल्युशन. गिवन लाईन आर 3x square minus 4 root 3xy plus 3y square is equal to 0. Equation number 1. Comparing with आपले इक्वेशन काय ax square plus 2xy plus by square is equal to 0. कंपेअरिंग करायचं. a ची व्हॅल्यू किती मिळते 3, 2a ची व्हॅल्यू किती मिळते -4 root 3 आणि b ची व्हॅल्यू किती मिळते 3. नाउ tan theta चा फॉर्म्युला काय 2 into root of h square minus ab upon a plus b. हा फॉर्म्युला तुमचा पार्टच पाहिजे. आपण प्रूव्ह केलेला आहे tan theta आणि त्या दोन्हीच्यातला अँगल्स मिळेल. आता इथं h आहे आणि इथं आपण 2h घेतोय ना. थांबा आपण इथे h ची व्हॅल्यू काढूया. 2 तिकडे पाठवा डिवाइड करा -2 root 3 येणार -2 root 3. 2 ने भागाला ना हा 2 इकडे जाणार डिवाइडला. नाव tan theta चा फॉर्म्युला काय आपला
2 into root of h square minus ab upon a plus b म्हणजेच 2 h square म्हणजे कोणाचा स्क्वेअर होणार ह्याचा स्क्वेअर minus 2 root 3 चा स्क्वेअर minus 4ab नाही h square minus ab not 4ab a ची व्हॅल्यू 3 आणि b ची व्हॅल्यू 3 upon a plus b then 3 plus 3 ओके हा तुमचा tan थीटा आहे आता आपला हा tan थीटा पुढे सोडवत जायचा तुम्हाला आन्सर मिळतोय मी हे पुसतो हा आता आन्सर्स काय मिळणार तुम्हाला therefore tan theta is equal to त्याचा tan theta काय आहे ना 2 minus 2 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4 2 into minus 2 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 4 root 3 चा स्क्वेअर 3 4 into 3 12 3 3 9 minus 12 minus 9 upon 3 plus 3 6 म्हणजे कसा होणार tan theta 2 into root 3 divided by 6 2 ने भाग जातो tan theta root 3 by 3 therefore tan theta root 3 हा 3 फोडा root 3 into root 3 cancels कसा होणार tan theta 1 upon root 3 आता ही 1 upon root 3 व्हॅल्यू बाहेर काढल्यावर 1 upon root 3 होणार निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होते मॉड मधून बाहेर पॉझिटिव्ह थीटा किती डिग्रीला 1 upon root 3 असतो tan theta ची 1 by root 3 डिग्री किती डिग्रीला व्हॅल्यू असते करेक्ट कोण सांगेल tan theta ची किती डिग्रीला व्हॅल्यू root 3 असते 1 by root 3 30 डिग्री का 60 डिग्री sin 60 किती असतो root 3 by 2 cos 60 1 by 2 2 cancels root 3 येते sin by cos tan 60 ला नाही येणार 30 लिहून घ्या theta is equal to 30 डिग्री बघा ना sin 30 किती असते 1 by 2 cos 30 root 3 by 2 2 cancels sin by cos is equal to tan आणि theta is equal to 30 डिग्री हे लिहून घ्या इथपर्यंत या नेक्स्ट एक्झाम्पल्स फाइंड द मेजर ऑफ द एक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स आपल्याला त्याच्यातला एक्यूट अँगल्स काढायचा आहे दुसरी एक लाईन देतो तुम्हाला लिहून घ्या व्यवस्थित सोडवायचा आहे 2x स्क्वेअर प्लस xy मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि याच्यातला एक्यूट अँगल काढायचा आहे असाच ह्योच फॉर्म्युला लाईन कंपेअरिंग करायचं आणि सॉल्व्ह करायचं गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन इज 2x स्क्वेअर plus xy minus y square is equal to 0 a is equal to 2 2h मात्र 2h नाही आहे 1 आहे म्हणजे h इथे मिळणार 1 by 2 आणि b ची व्हॅल्यू -1 कंपेअरिंग करा ना a ची व्हॅल्यू 2 2h ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू -1 tan theta is equal to into root of s square minus ab then 2 h square किती येणार 1 by 2 चा स्क्वेअर minus ab 2 into -1 upon a plus b then 2 plus -1 ओके व्हॅल्यू पुट अप करायची आणि सॉल्व्ह करायचं आता आपण पुट अप केलेली आहे आता सॉल्व्ह करा tan थीटा किती येणार 2 into root of 1 by 4 minus minus plus 2 divided by 1 tan theta 2 cross multiplications 4 no 1 plus 8 by 4 by 1 2 root 9 by 4 बाहेर जाताना 2 into 3 by 2 cancel tan theta is equal to 3 आता 3 ही किती डिग्रीची व्हॅल्यू आहे टेबल मध्ये बघा tan theta किती डिग्रीला 3 येतो नाही कारण tan ची व्हॅल्यू कशी असते tan 0 0 0 असतो 30 ला 1 by root 3 असते 45 ला 1 असतो आणि 60 ला root 3 असते ह्या 3 व्हॅल्यूज येत नाही मग काय करणार थीटा इज इक्वल टू tan इनवर्स
3 असंच ठेवायचं, कारण ती व्हॅल्यू नाही आहे त्यांच्या टेबलमध्ये, म्हणून तसंच ठेवायचं. समजलं? हे लिहून घ्या व्यवस्थित. आता ह्याचा पुढचा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके.